पाट्या भरल्याणार आहे. ये इकडं मध्ये येणार जरासा. एकवीसच्या स्पीडने 22च्या 25 26. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आलो आपण शेतामध्ये. दिसत असेल तुम्हाला काय काम चालू असेल. आपलं कांदे काढलेले आहेत. आज मस्त कांदे खांडायचं काम चाललेलं आपलं. बघा इथं पण ते कांदे टाकण्यासाठी इथं जागा सावरून घेत आहेत. जे पण कांदे खांडले जातील ते या ठिकाणी आपण टाकणार आहोत. आणि इकडं बघा सकाळ सकाळीच मम्मीन ते आले आहेत. मामी आणि मम्मीन ते आले आहेत. कांदे उपटून घेत आहेत मस्तपैकी. ते आता हे थोडेसे राहिलेले आहेत. ह्या टाईपच्या साईडचं पूर्ण कांदं उपटले गेलेले आहेत बघा. हे तेवढं झालं की नंतर मग खांडायचं काम चालू आहे. आणि भाऊ त्या साईडला बघा काय त्याचं नांगरायचं काम चालू आहे बैलावरती बघा. इथे त्या साईडला बघू शकता भाऊ, त्याचं काहीतरी काम चालू आहे. नांगरतोय आय थिंक तो, बघू शकता तुम्ही. तर ठीक आहे, चला आता थोडेसे कांदे सगळे उपटले गेले की नंतर मग खांडायचं काम चालू होईल. आज पूर्ण शेत खांडायचं आहे. बऱ्याचपैकी संध्याकाळ होऊन जाईल. आज पूर्ण दिवसभर हे काम करतील मम्मी तेव्हा पूर्ण काम होत आहे. तिथं शेजारच्या का काय तिथं लहान भाऊ आहे. कांद्याचं जे शेत आहे त्याच्यासाठी लांग्या टाकतायत. तिथं बघा पाणी जाण्यासाठी लांगी टाकावी लागते. मस्तपैकी त्याच्यावरतीच उभा राहिला आहे. टाकले ना हा डायरेक्ट बांधणार का डबल इकडून तिकडून जाईल ना अंदाजे. हा मध्ये घे म्हणा थोडस. लयच बाहेर नाही आलं का काय. नाही ना लागेल तेवढंच करावं लागेल भाऊ. हां पाणी फुकत कांदा लगेच लावायचं होतं का. सोमवारी लगेच लावायचं. बघा इथं कांदा लावण्यासाठी मधली लांगी टाकली जाते. पण ते पण आले तिथं. कामच नाही फक्त मधून सवार. बरीच मोठी येते ना लांगी यायच्याने. कोपापेक्षा सर्वांनी म्हणजे पाहिजे बोला नको पाहिजे अशा बाबा कर. चला आता ते पूर्ण शेतामध्ये लांगी टाकतील. चला भाऊचं काम चालू आहे तोपर्यंत आपण जाऊया तिकडं. आता कांदे खांडायला सुरुवात केली म्हणून त्यांनी. आता पप्पा ते पण चालले तिकडं. हे बघा कांदे खांडायला सुरुवात केली. पाट्या भरल्याणार आहे. इथंच टाकायचं तर कांदा हे ना. चला गाईस, आपण पाटीन ते घेण्यासाठी आलो होतो. बकेट आणि पाटी घेऊन घेतली. कारण ते जे कांदे आहेत ते वाहण्यासाठी आपल्याला मोठी पाटी लागणार आहे. कारण तिथं छोट्या कढाई आहेत पण ते मम्मीने ते जे कांदे खांदायत ते त्याच्यासाठी आहे. आणि ही पाटी जी असणार आहे ही आपण कांदे वाहण्यासाठी लागणार आहे आपल्याला. चला आता जाऊयात. आणि बकेट पण घेतली. पाणी पण लगेच भरून घ्यावं लागेल इथनं आपल्याला. कारण विहिरीला पाणी खूपच वरती आहे आता. आज तर काय पाणी भरलं नाही. सगळं कांदा खांद्याचंच काम चालू आहे. आज दिवसभर पूर्ण उन्हामध्ये कांदे खांडतील ते. चला जाऊयात आपण. पाट्या भरल्या की असं ह्या मोठ्या पाटीमध्ये कांदे टाकले जातात. आणि हे सगळे कांदे इकडे एका साईडला बघा इथं
ठेवले जातील. काय झालं मोठं पण ते उचलत आहेत. आहे काय पगला काय नाही चप या साईडला टाकतील बघा इथं. आता इथं पूर्ण हा असा पूर्ण जो पार्ट आहे तो पूर्ण कांद्याने भरून जाईल सायंकाळपर्यंत. बजा खाऊन घेत ना फक्त. मग बजाव दिवसभर. मग आता कोण आहे भाकरी घ्यायला? सुरा जातो रे सुरा. भाकरी कस काय विसरून गेली तो? ए भजा आम्हाला भी राहू दे रे. जातो भाई येतो भाकरी घेऊन ये ना. ठीक आहे त्याजवळ आहे ना. चला आता जेवण करून घेऊयात. पाणी भरून घेतो इथनं. हे बघा या साईडला विहिरीचं पाणी एकदम असतील. चला आता भरलं गेलं आपलं पाणी, जाऊयात आपण. पाणी भरलं गेलंय. थोडंसं न्याहारी करून घेऊ आपण. भाकरी घरी राहिले तर भाऊ भाकरी पण घेऊन आला. आता मस्तपैकी थोडं न्याहारी करू आणि नंतर परत आपल्याला कांदे ते काय 2 होऊन जाते ना त्याच्यामध्ये. ताक आहे ना, मसाला ताक. चला बसूयात आपण आता जेवणला. चला गाईज फायनली आपलं जेवण झालंय आणि आता थोडा वेळ म्हटलं ऊन खूप झालंय. मम्मीने ते कांदे खांटायत हे बघा इकडं. आणि या साईडला लहान भाऊ आणि करण आहे बघा, बसलेत मस्तपैकी गाड्यावरती, बैलगाड्यावरती. आता थोडंसं घरी जाऊन येतो मी, थोडं काम आहे. आय थिंक काल हळद होते मित्राची, आज लग्न आहे. सो बघूयात, जर लग्नाला गेलो तर जाऊन येऊयात, नाही तर घरी थोडा आराम करेल आणि पुन्हा संध्याकाळी शेतामध्ये यावं लागेल आपल्याला. कांदे ते भरावं लागतील. आज भरतात की उद्या माहीत नाही आता फिक्स. आणि जर आज झाले पूर्ण तर आजच भरतील, नाही तर मग उद्या भरावं लागतील कांदे ते. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. निघूयात आपण आता घराकडे. बघा भाऊ पण निघाला बैलगाडी घेऊन. हे आपला आबा भाऊ महिन्यांकडे आलाय. चला निघूयात आपण आता. चला गाईज आता आपण लग्नाला निघालोय. हा आमचा जय भाऊ आलाय गाडीवर. एकदम आज तर डायरेक्ट शर्टिंग वगैरे करून डायरेक्ट एकदम फॉर्म मध्ये. हा आमचा सूर्या. चला निघूयात आपण आता. गणपतीच्या मंदिरावर आलोय आपण. नवरदेवाची तयारी झाली आहे, पाहू शकता. जयदीप उचल आता नवरदेवाला, घे थोडंसं खांद्यावर. चला आता नवरदेवाला उचलतायत. चला नवरदेव आता बग्गीवर बसेल. नवरी पण येऊन गेली या ठिकाणी. आमचा जय सुरेश भाई. चला गाईज लग्नात आता चालू आपण. हा आमचा जय भाई. घे पे डायरेक्ट तयार होऊन जाशील तुम्ही कोंबड्यासारखा. ते आलोत आपण पोल्ट्री फार्मवरती. औषध पण घेऊन आलो. चला आता आतमध्ये जाऊयात आपण. पिल्ला आलेत छोटे छोटे. चला हे बघा, हे औषध घेऊन चालला तो. थांब आलोच मी इकडून. छोटे छोटे पिल्लं आलेत, कालच आलेत पिल्लं. बघूयात आपण आता. हे बघा ह्याच्यामध्ये औषध आहे पिल्लांना. औषध हे काय रे इथं बाकीचे मरले का काय? हे बघा इथं 7-8 पिल्लं मरले. पण हे बघा ह्या साईडला, हे बघा इथं टाकीमध्ये इथं टाकायचं का ते औषध. हे बघा इथं पिल्लं आहेत बघा. चला आता आपण मध्ये जाऊयात. बघा या साईडला. ये इकडं मध्ये येणार जरासा. हा हा कसं
एक बी पिल्लू हाला ना द्यायच्याने, एक बी पिल्लू हाला नाही राहिलं. हे बघ, कशी पळायली त्या पिल्ल. या साईडला बघा पक्ष्यांना पाणी ठेवलं जात आहे. त्याच्यामध्ये जे थोडंफार आपण औषध टाकलं ना ते पाणी त्यांना ठेवलं जात आहे पक्ष्यांना. यांचा सुरेशभाई. चला आता हे पूर्ण झालं की मग आपण घरी जाणार आहोत. की मग सगळे पक्षी आता परत हे वाढत वाढत जातील. हे पूर्ण शेड फुल होऊन जाईल नंतर. जसे पक्षी मोठे होतील बघा येतात आता ते खातात पण येतं बघा. चलो गाईज, पिल्लांना मस्तपैकी चारा पाणी केला गेला. फिरूयात थोडंसं इकडं. मध बघायला चाललंय बघा. हा इकडं चमन मध सापडतंय का नाही त्याला? आहे का पण? अरे चेक करा काय आहे तिथं. ते काय नाही म्हणजे काय दिसत होतं ते? नाही रे काही नाही. हे बघा इथं आलेत मध बघण्यासाठी. मधच नाही इथं. धनापाला कर फोन. त्याच्या मोठ्या भावाला माहिती आहे मध कुठं आहे. बघूयात आपण. चलो गाईस, मध काय सापडलं नाही. निघालोय आता घरी. ते बघा काय चालू आहे बरं का. चला आता निघूयात आपण घरी. हे बघा हॅलो तडा तू तडा आहे? तू तडा आहे का? काय कुठे झाला पळाला? तू तडा आहे का तू? नाही, तो तुला तडा मागं पाहिलं. इथं हायवे एवढा आहे बेकार आहे ना. 21च्या स्पीडने 22च्या 25 26 26 25 25 डायरेक्ट पाहू द्या. 24 24 बस. चलो गाईस, तिथं पाहुणे ॲक्वावरती आलो होतो सुरेशच्या दुकानावरती. हा बघा एक तिकडं धुरंधर आमचा गाडीवर बसलाय बघा चष्म्या. चला आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.